श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाला, सर्प अशा प्रकारे बोलल्यावर गरुड आपल्या मातेला म्हणाला, ठीक आहे, हा मी अमृत आणण्यासाठी निघालो, पण प्रवासामध्ये मी उदरनिर्वाह कसा करावा तेवढे मात्र मला सांग. विनता म्हणाली, समुद्राच्या खाडीमध्ये अगदी निर्जन जागी निषादांची भरभराटलेली वस्ती आहे. त्या ठिकाणी हजारो निषादांचे वास्तव्य आहे. त्यांचे भक्षण कर आणि तू अमृत घेऊन ये. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, ब्राह्मणांचा वध करण्याचा विचार तू चुकून सुद्धा मनात येऊ देऊ नकोस. ब्राह्मण अग्नीप्रमाणे ज्वलंत असतो. कोणीही ब्राह्मणाचा वध करता कामा नये. ब्राह्मण जर एकदा संतापला तर तो स्वतःच मूर्तिमंत अग्नी होतो, सूर्य होतो, जहाल विष होतो आणि धारदार शस्त्र होतो. ब्राह्मण हा भूतमात्राचा गुरु आहे असे जे म्हणतात ते अनाठायी नाही. मी आत्ताच सांगितलेल्या गुणांमुळे आणि इतरही अनेक गुणांमुळे ब्राह्मण सज्जनांना वंद्य आहेत. म्हणून तुला कितीही राग आला तरी कोणत्याही कारणास्तव तू ब्राह्मणाला कदापि इजा करता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा द्रोह करण्याचीही तू इच्छा करता कामा नये. व्रताचे कठोरपणे पालन करणारा ब्राह्मण एकदा संतप्त झाला तर अपराध करणाऱ्याचे जसे भस्म करून टाकतो तसे भस्म करून टाकणे अग्नीलाच काय, पण प्रत्यक्ष सूर्याला सुद्धा जमावयाचे नाही. ब्राह्मणाच्या ज्या खुणा मी आतापर्यंत तुला सांगितल्या त्यांच्या योगाने खरा द्विजश्रेष्ठ कोणता हे तुझ्या ध्यानात येईल. सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ असलेला ब्राह्मण प्राणीमात्रामध्ये अग्रेसर आहे. तो सर्वांचा पिता आहे, तो सर्वांचा गुरु आहे. गरुड म्हणाला, माते, ब्राह्मण कसा ओळखावा, त्याचे शील कसे असते, त्याचा पराक्रम कितपत असतो, दिसण्यात तो अग्नीसारखा असतो की त्याचे दर्शन सौम्य असते. ज्या शुभ लक्षणांच्या योगे ब्राह्मणाची ओळख पटेल ती लक्षणे तू मला सकारण विचारित आहेस, ती लक्षणे तू मला स्पष्ट करून सांग. विनता म्हणाली, माशाने गिळलेला गळ त्याचा घसा चिरत जातो त्याप्रमाणे तू गिळल्यानंतर जर तुझा कंठ अग्नीने दग्ध करावा असा होरपळून निघाला तर हा जातिवंत ब्राह्मण आहे असे तू समज. आणि तुझा राग कितीही अनावर झाला तरी तू अशा ब्राह्मणाचा वध करू नकोस. पुत्रावरील ममतेमुळे विनता गरुडाला पुन्हा म्हणाली, आपल्या जठरामध्ये ब्राह्मणाला पचवता येणे तुझ्या सामर्थ्याबाहेरचे आहे. जो तुला पचवता येणार नाही तो ब्राह्मण होय असे तू समज. गरुडाचा अलौकिक पराक्रम विनतेला चांगलाच माहीत होता. तथापि नागांनी प्रतारणा केल्यामुळे जिच्या मनाला असह्य वेदना होत होत्या अशी ती विनता पुत्रप्रेमामुळे त्याला आशीर्वाद देण्याच्या इच्छेने पुन्हा म्हणाली, वायू तुझ्या पंखांचे रक्षण करो, चंद्र सूर्य तुझे पाठीराखे होवोत, अग्नी तुझ्या मस्तकाचे रक्षण करो आणि वसु तुझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. बाळा, मी तर नित्य तुझे अभिष्ट चिंतन करीत येथेच बसून राहीन आणि नित्य तुझ्या कल्याणाविषयी तत्पर राहीन. आपल्या कार्याच्या सिद्धीसाठी तू जा. मार्गात कोणतीही विघ्न तुझ्या आड येणार नाहीत. सौती म्हणाला, मातेचे बोलणे गरुडाने ऐकले आणि आपले पंख पसरून त्याने अंतरिक्षात भरारी मारली आणि बुभुक्षित झालेल्या जणू दुसरा कृतांतच भासणारा तो बलाढ्य गरुड निषादांच्या निवासस्थानाकडे गेला. तेथे असलेल्या त्या निषादांना
एकाच ठिकाणी गोळा करण्यासाठी गरुडाने आकाशाला भिडणारे धुळीचे लोट उठविले आणि नजीक असलेले प्रचंड वृक्ष जोराने कंपित करून समुद्रातील पाणीसुद्धा त्याने शोषून टाकले. नंतर तो पक्षीराज निषादांचा मार्ग रोखून बसला. त्याने आपले तोंड उघडले आणि भुजंगांचा संहार करणाऱ्या त्या गरुडाच्या उघडलेल्या मुखाकडे सारे निषाद झपाट्याने खेचले गेले. अरण्यातील वृक्ष प्रचंड वावटळीमुळे कंपित झाल्यामुळे त्यांच्यावरील पक्षी घाबरून जाऊन ज्याप्रमाणे आकाशात भरारी मारतात त्याप्रमाणे वावटळीमुळे उफाळलेल्या धुळीच्या लोटामुळे गोंधळून गेलेले ते निषाद गरुडाच्या पसरलेल्या अतिविस्तीर्ण मुखामध्ये ओढले गेले आणि असंख्य मत्स्यजीवी निषादांचे निर्दालन करणाऱ्या त्या अतिशय वेगवान आणि महाबलाढ्य बुभुक्षित पक्षीराजाने आपले तोंड एकदम मिटले. सौती पुढे सांगतात, एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह गरुडाच्या घशात शिरला असता धगधगत्या अंगाऱ्याप्रमाणे तो त्याच्या घसा जाळू लागला. तेव्हा गरुड त्या ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, माझ्या या उघडलेल्या तोंडातून शक्य तितक्या लवकर बाहेर पड. ब्राह्मण नित्य पापाचरण करीत असला तरी देखील त्याचा मी घात करणार नाही. असे बोलणाऱ्या गरुडाला तो ब्राह्मण उलट म्हणाला, मी तुझ्या तोंडातून बाहेर पडेन आणि माझी ही निषादी भार्या सुद्धा माझ्याबरोबरच बाहेर पडेल. गरुड म्हणाला, या तुझ्या निषादी भार्येला घेऊन तू ताबडतोब माझ्या तोंडातून बाहेर पड. माझ्या जठराग्नीने तुझे पचन केले नाही तोच तू त्वरेने आपले रक्षण कर. गरुडाने सांगितल्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या निषादी भार्येसह त्याच्या तोंडून बाहेर पडला आणि गरुडाचे अभिष्ट चिंतन करून तो इष्ट देशाकडे निघून गेला. आपल्या भार्येसह तो ब्राह्मण गरुडाच्या तोंडातून बाहेर पडल्यावर मनाच्या वेगाप्रमाणे वेग असलेला पक्षीराज गरुडाने आपले पंख पसरले आणि त्याने अंतरिक्षात भरारी घेतली. एवढ्यात त्याला आपला पिता दिसला. पित्याने म्हणजे कश्यप मुनींनी विचारल्यावर महाबली गरुडाने झालेला वृत्तांत त्याला यथातथ्य सांगितला. यावर महर्षी कश्यप त्याला म्हणाले, बाळा, तुझे कुशल आहे ना? तुला भरपूर भक्ष्य मिळत असते ना? मर्त्य लोकांमध्ये तुला विपुल अन्न उपलब्ध आहे ना? गरुड म्हणाला, माझी माता कुशल आहे, पण विपुल भोजनाच्या बाबतीत मात्र माझी चांगलीशी व्यवस्था नाही. देवांकडून दिव्य अमृत आणण्यासाठी नागांनी मला पाठविले आहे आणि माझ्या मातेची दास्यातून मुक्तता करण्यासाठी मी आजच ते घेऊन येणार आहे. तुला भूक लागली म्हणजे तू निषादांना खाऊन टाक, असे आईने मला सांगितले आहे. तथापि हजारो निषादांचे भक्षण करून सुद्धा माझी तृप्ती अशी झाली नाही. म्हणून भगवान, आपण मला अन्य एखादे भक्ष्य सुचवा. ते भक्ष्य खाल्ल्यानंतर अमृत घेऊन येण्याचे सामर्थ्य मला प्राप्त होईल. क्षुधा आणि तृष्णा यांनी मी व्याकुळ झालो आहे. आपण मला एखादे भक्ष्य सांगा. कश्यप ऋषी म्हणाले, हे समोर दिसणारे सरोवर अतिशय पवित्र असून देवलोकातही त्याची ख्याती आहे. कासवाचे रूप धारण केलेल्या आपल्या ज्येष्ठ भ्रात्याला एक हत्ती या सरोवराखाली तोंड करून नित्य ओढीत असतो. त्या दोघांमध्ये हे पूर्वजन्मीचे वैर कसे बळावले याचा वृत्तांत मी तुला साध्यंत सांगतो. त्यांचा आकार तेवढा विशाल आहे ते माझ्यापासून तू समजून घे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30 वाजता महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.